त्याच्या म्हणतात ट्रीटमेंट भरल्या तर आम्ही कपडे पंधरवडे अडचण नव्हतो आणखच ते बघू पडला की पहिला पडले तर मग त्यातल्या दिवशी असतं ना बिलकुल असतं एकदम सडन काय मोका पण आहे बिलकुल एकदम सडन गेल्या आमका नुकसान 2 रुपये पडटले त्याच्यावर तातू पल्ला 3 गेलो आमका नुकसान 2 रुपये पडटले त्याच्यावर तातू पल्ला 3 गेलो आमका बरी मुश्किल जाता मला ताजे हर चीजो आमका हालीचे जो चीजो आहे पुराणाचो चीजो आहे ते आमका जो सांगून होता ही बरी मुश्किल जाता लेकिन लिंक चालता का गव्हर्नमेंट पासून पण सांगता ही आमची जो करपाई सगळं दुनिया सह ही चीजो आमचं करपाई सगळं आमचे निक्या सगळं आखरच सगळं आमका हमेशा कामयाब करतो ही चीजो आमका अल्लाह दिलो बंद करलाय काय करतो बंद करलाय तर रसाला गेले पडले पुसलं थांबू म्हणतात म्हणजे आपलं एक राधा होतो तरी झटको आयल्यास टाइम झालो आपलं काय करतोय म्हणजे कलता आम्ही घेतलं होतले खैर दिशा आपली तरफ दुसऱ्या खैर तापता येत शिकवून बुराई पण शिकत येत शिशी जातले नाही बुराई पण बुराई शिकतले तरी ती सगळी चेंज ते का आला आणि निके पण निके शिकतले तरी शिशी दावत देतल्या नावजे दावत दिलो तरी त्याची मकूल नावजे जबाब केला शिशी काही करतरी पलतले ती म्हणजे दावत दे जावं पण एक चीज करते पलतो वाटेल अरे फायदे छोडू वाटेवा आपण छोडू वाटेवा तो कितना समाधानी इज्जतीन लागता एहतरामीन लागता कामात पडले नाही काम राहिले काम करता नाही मदत करता जपणून थोडे त्यांची मदत करता ते सांगते दाखले मग पलतल्या बिलकुल शिकला शिकत पहिल्या काम होते तर दुआ करा खास करून आणि जो चीजों तैयारी कुछ थी तैयारी कुछ रहता नहीं था उसी अल्लाह तरफ यमचे रहता अल्लाह चे अहकाम पर यमचे रहता उसे आम्ही तो मला पण सांगलं बिलकुल आम्ही जसं देरी नागा हे करूनच नाही समाजात सभा म्हणजे सबको सभा समाजात सभा कितना काम आता केलं नाही बिलकुल करणार तिथं काय बीमार पडले माणसे कोणी हॉस्पिटल वाटत तर त्यांच्या परफॉर्मन्स पुसला काम होत नाही घेण्याची इरादा होतो ना फला को बीमारी आती इरादा होतो बिलकुल कुठला इरादा नव्हतो प्रत्येक कुठला इरादा नव्हतो अशी वस्तू आहे कुठला इरादा नाही कुठला हे नाही ते झट करून येतात देश मोची आणि अल्लाकडे गोष्टी तयारी नसला तिचा मुली रडतो गल्ली कष्ट पडेल त्याचा एकच मोठा होता त्याचा सामने रोखून तयारी होती अल्लाह होती त्यांच्या मग आमचे मिकिनचे सदर साहब जना फवाद सुबह साहब ने गुजारिश करता कि त्यांचे तर्फा सांगो सदर आमतौर पर आम्ही बोलतात की इंतजामी उमूर से जुड़ून राहतात इंतजामी उमूरची फिक्र करतात लेकिन आमचे सदर अल्लाह ताला जज़ा खैर दो जे किसी मिकिनची इंतजामी उमूर फिक्र करतात तेरे को ज्यादा चढ़वा से नाटे छोटे चढ़वाची तरबियत सबब चढ़वेंगे आमचे माल्यानंतर निकिती जाऊंगा बल्ले फिक्र करतात ते सबब का हर वसाइल मुहैया करतात इनकरेज करतात ते तेरे गुजारिश करता कहते हैं मौका मिलता अपने में तासुरात चीज़ काल इसने काय हदीसा झालो रात्री 12:30 घंटा म्हाका अचानक फोन आयले बरोबर होतो बिलालाचे नाव ऐकता सर तुम्ही 10-15 मिनिट म्हणजे झेंकच काम पोचलं नाही बिलाल हजरत बिलालची अक्सर आता तो आमची बिलालाबद्दल होता मी वलखता गावचा तो एकटी धाकली उघडे मिळतात त्याचे बापा म्हणून एक
3 वर्षापुढे 10-11 वर्ष होत झाले आपल्या बापासून फोन आला आपण एतिकाफा दिसता आपण पहिली म्हणता म्हणजे एतिकाफा दिसतो एतिकाफा दिसतो आणि एतिकाफा भितर सम्मान थकलो कमवून बनून बिलाल होतो आणि सम्मान आमचे पेज कोणाची बुदवलं हे आमचे जेवणाचे पाठेकर राहतात जे कोणते 10 दिवस तो मोदीसून होतो ते 10 दिवसानंतर मी त्याला एटली तुझं नोट केलं त्याची एटली धाकली उमरे तर सव्वा खेळची दाबी लागतो होतो आणि हर सामना आपलं सरपंच दूर होतो आईची तारीख तर अक्सर कड़मे राहतात मतलब अक्सर अखलाक राहतात लेकिन जमातराजी को राहतात ते चढ़वा भीतर में अपने को झगड़ा को मोहब्बत करतो होतो आणि हर चीजों में बोलता सम्मान 10 नाम बोला ठावे दो आणि वो सम्मान धाकली उमरे भीतर तरावी दरबार में बसून सगळी मोटिवेशनची हर ड्युटी भीतर आपलं येतो आणि सम्मान लास्ट येतो ते तुमचं आदर मान केलंय ही एटली खसवली होती आणि तो स्कूलात येतो होतो हर सम्मान आमची हाईट्स बिल्डिंग आमचे तो जेवढा होतो हर सम्मान आपल्या सरपंच म्हणून होतो आणि एटली नादिम जरी शिकून होत होतो आणि एटली हे करत होतो मी भली कम जमावतापर्यंत आणि मी अक्सर करून मी वक्ता का हजरत बिलालची अक्सर खास होतो ते विचार होतो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह शुक्र आहे इंशाल्लाह समाजामध्ये त्याची मामासाहेब तेव्हा झालो त्याच्यापासून वडली बहिणी तो समजवतो किंवा बघायला त्याच्या घराची बदली बहीण वडली तो दाखलो वो बहिणी तो समजत होतो लिखत अखलामध्ये भली दिनदारी होती ते विचार आणि भली बेहतरीन आणि भली अखलाकी घडवतो आणि त्याची का सांगू का फाला नव्हते तो इतकं येतो तो फाला नव्हतो कारण ते बापा नव्हते फॉरेन नव्हते ते बापा फाला नव्हते इतकी पाबंदी होती त्याची हर कडवा करून फाळा नव्हती पाबंदी बनवत होते तो अक्सर करून फाळा येतो आणि तो धकले काम झालं पण एक रिक्वेस्ट करून एकदम एजंट समजवतो आणि तो शिंपत तुम्ही आमच्या मोहल्लाचं होतं नावचे होतं स्कूलात जे पण तो त्याचा रहन सहन तो तरीका बघा हर मैं हर चढवा में तरी आमच्या ते अखलाक आणि ती जी कोणती मोहब्बत बिजगतीची मोहब्बत उलमाची मोहब्बत आणि मोहल्लाचे सुधाराची मोहब्बत ही मोहब्बत तो ठरतो आमचे सर्व व्यक्तिगत बेदारची आपली आणि आम्ही भली गमतता वाटते आमची सगळी इंतजामिया आणि आमचे मोहल्लाचे व्यक्तिगत गमतता वाटते तुमच्या खर्चाने आम्ही शरीफ वाटे की मी का सांगू त्याची चीजो मी तुका मैं तो लास्ट वर्ष साथ जो आहे कशी का जी मजीद वेळे सांगू काय तर त्याचे बाबा सबर देऊ त्याची बहिणी सबर देऊ खास मंदिरांनी त्याच्या अखलाका मुताबिक आमची मोहल्लाची बल्कि आमच्या गावाची आमची कोमाची चढणे हे होतो त्याची बेहतरीन अखलाक होती ते चढवा विचार आणि मिसगतीची फिकर 10-11 वर्षानंतर कुठे गेली तिथे सुंदर झाला मोरीवर भीते सांगू काम मिसगतीचे घरचे काम नाही तो फवाद अंकल आणि वो नल वाचायची आणि लेट चालते ना फवाद अंकल मिसगतीची फिकर ही कटली धकली उघडे भीतर मिसगतीची फिकर ठरवले मी जेव्हा फर्स्ट बिलाला बनलो आमची तसं बिलाला संभागो वापरत होती मागा एक अलग जाती त्याची फिकीर होती हालांकि पापा त्याचे फॉरेन होते त्याची अक्सर फिकीर होतो जे कितना वो हादिसा झाला होतो मागा दाखवते ते मला बोलले आहे लेकिन मुझे खुद दिमाग काम करना है मैं का दाखवूंगा तुम्ही रिश्तेदार दे बंदा जावटे ते दुसरे बंदा जावे सही बराबर मेको भले बंदा जावटे मुझे का अल्फा देने बिलाला भारत का दाखवूंगा और एक मौका दे उतरी बिलाला भारत में खूप बोलू शकता पण ही धकली उघडे भीतर बिलाल का होतो आमचं बिलाल का होतो मोहल्ला सर्व बिजगती सर्व आणि आमची बिल्डिंगे सर्व आणि हर एक बिलाल का होतो तर दोन जणांची मफरत करूनला आम्ही बदलीकच रमजादा वाटे तुमच्या रमजादा आम्ही शरीफ वाटे त्याची मस्जिद मध्ये काय अर्थात नाही दाखवचे हर चीजो जे कोणती खैरची चीज होती हर आमची बिलाला भीतर होती अल्लाह ते जो दर्जा बुलंद करो इंशाल्लाह ते जो खातिमा खैरकत झाला इंशाल्लाह त्याच्यावर त्याच्या अखलाक समूह आपले वाटे खास करून आमच्या कैस म्हणून सरपंच जर होत होतो आणि आमच्या मोहल्ला भीतर को अगर काही गलत काही चीज होती पहिले येऊन माता येऊन स्पेशली इन्फॉर्म करत होतो फवाद अंकल अरे ही चढवे गलत आहे गैर मोहल्लाची आहे का यांची पाठीला तू नजर धरो ही धकली उलट अजून त्यांचा पडतो आज तक बालिद आणि बीकॉम आणि हे कम्प्युटर तरीके बिलकुल
याची तकलीफ तो मौलाची किती करत होतो तसं आमचे सर बिलाल का होतं आमचे भंडारी करणे तेही दोस्ते बिलाल का आमचा मी जिंदगी गुजरला इंशाल्लाह तो किशी होतो जिशी हुजूर सल्लल्लाहु आमका ताकीद केला चढवाच लोक ताकीद केला ती पुरा तिथं चेक होती इंशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह होती फिर तिची मजीद पुढे काही दाखवली नाही अल्लाह त्याची दुनियाची मफरत करो आणि बिलालाचं तुम्ही खास करून दुआ करा इंशाल्लाह आणि बिलाल जे कोणतं आमच्या मोहल्ला से केलं तो तुमची मोहल्लाची एवढं कोण रिश्तेदार कोण आहे त्याची आमका चालूची तौफीक देऊ इंशाल्लाह जजाकल्लाह खैरा आमचे सदस्य तासुरात तुम्ही ऐकले याचे कसं तुम्ही बरोबर खेळायला येत की चढूका रहमान ते जर अखलाक होते सिफात होते वडिलांचे एतिमाद इतकं आहे तरी थोडा वेळ तर तिथेच राहून असतेस त्याचं मी मी खुद रहता करता समाज गुजारिश करता की जे नेक सिफात दिले होते आम्ही खुशी करूनच की ती सिफात आमची तुला मजा दिली होती मी जेव्हा घेतला आमचे शबीर आहे बॉगडी गुजारिश करता की ते चढता पर्यंत السلام عليكم ورحمة الله وبركاته. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. رب زدني علما. إياك نعبد وإياك رب زدني علما. رب زدني علما. بسم الله الرحمن الرحيم. كل نفس ذائقة الموت. तुमचे मैं मौका लौटेगा अगर तुमची दोस्तांनी मुनासिबत आहे आणि त्यांची खानदानी दोस्त आहेत रिश्तेदार त्यांची मोहब्बत आहे मैं नायर को नायला म्हाका बरी खुशी जाता आणि मैं तुमकां मुबारकबाद देता आणि मिसगतीचे आमचे तांकां खास मुबारकबाद देता की हेंची सरबराही दिता हर मिसगतीचे इमामाची सरबराही दिता हर मोहल्लाची चढवे त्यांची साया भितर तरबियत केंद्र त्या सबब खुशी आपले गावाला भेटून केपी असो माणूस केपी अशी गोल मिसकत अशी बीजी दुसरी मुद्दे समो म्हाका वाबिस्ता अशी एटली चढवे मी जमा जाल्ले पुराण मुबारक एटली चढवे जमा जाल्ले आणि तुमचे इतिहाद ना बरो मिळता हे बदल आणि इतिहाद इस्लामीची व्हडली निशाणी एक इस्लामीचो व्हडलो सुकून दिसता पुत्या तुम्ही सामू मिळून होता आणि हर महफिले भितर हर मेन मजलिसे भितर मिळून होता हे मरहूम बिलालाची मोहब्बतें तुम्ही जमा करा हमसे आम्ही मेला मोको आमची मोहब्बतें आमची मस्जिदच्या भितर आमच्या मोहल्ला भितर जमा इंशाअल्लाह त्यासोबत आम्ही एकदा भेटले असले हर ताजियती महफिले भितर मरहुमाची सिफात बुलंद होता मी तुमच्याकडे एकच सवाल पुस्तक घेतला तुम्ही हा या नाही दोन जॉब तर एक जॉब नको मागे तुम्ही आता जमा झाले ऐकू का शिकू ऐकला मी ऐकला शिकू शिकू म्हणतात ना वडील म्हणजे तुम्ही शरमेची म्हणजे आम्ही ना शिकवायला वेगळं शिकवायचं की तुमची सरप्रस्त वाटे सुजान वाटे मौलाना वाटे आमचे आली मनमान ऐकवायला शिकवायला हम शिकवायचे काल बेसिक तीन जण लोक सभा में ते शिकवायचे आमची ते कबूल करो आणि पूरा आमचे सवाब पूरा माझे सवाब तुम्ही सांगू अल्लाह मगफिर हो रहम हो इकडे बोलतात अल्लाह मगफिर हो रहम अल्लाह मगफिर हो रहम बोलू अरे बंदा मैं ये तो पूरा अच्छा इंशाअल्लाह हम पहुंचलो आणि आम्ही फिल्म तमामचे तमामचे घरे हर माणूस आणि आम्ही फिल्म तमामचे तमामचे घरे हर माणूस जो कुरान पढ़ दिसतो हर माणूस सूर्य यासीन या तस्कीर करतो आपली हैसियत त्याच्यात पढ़ दिसतो आणि साथ कमस का मतलब नसेल अल्लाह मगफिर हो रहम या जरूर या काही नाही जिक्र होतं आज आमची चरणे पूरा जिक्र करून मानसिक वाटे खामोश है खामोश है खामोश
वस्ता खबर सांगणे अशें आमी आज वाटे आमी तूं आपले वाटे तुजे फाटले बी तूं आपले वाटे दोन बाला आज वाटे सगळं व्हडलें अशें आतां अशें आतां खेळी मातशें जाती जावं खैर मुख्तसर बाबा इंशाल्लाह जवानों प्लीज हर खबर खामोशी इख्तियार करो खामोशी इख्तियार करो अल्लाह तो आपको करा और मासूम जिक्र करा अपने माँ बाप से जिक्र करा हमें कोई इतना वाटे आखिर असर माँ बाप त्यांचे सगळं माता हमारा बयान सकेला मिलने मरहूम माँ बाप से ऊपर हम हमारा बयान सकेला इसलिए करा हर मोहल्ला का जिक्र करा इंशाल्लाह फिर आमची आईची मजलिस भरली मेरे तारीफ अशी भरली झाली खूप महफिल अशी महफिल गुरुजी मिळेगा और इज्तिमा अशी माशाल्लाह अल्लाह तुमची मोहब्बत कबूल कर मोहब्बत वली इबादत बाकी इबादत मोहब्बत एकच आणि तुम्ही आपल्याला मिळून राहा शिकत राहा त्यातले मी मोहना तुमचे गाणी सहज साहेब सगळं ऐकलो की मोहनाला गोड गोड आहे आणि बाकी आणि टेपी तर ओपन होऊ शकता एटलीस्ट नाही आता की ग्राउंड अशी ते असे सोबत आहे એટલો આમચીકડે માણસને એટલો ઇતિહાસ કોઈ નાય दुनिया आमचं काही नाही असताना तुम्हाला तो होगा वैसे ये भी बहुत इंशाल्लाह नजरा ये भी मतलब वैसे बहुत होगा इल्म जुज़ होगा इंशाल्लाह साथ अल्लाह के नाम और फिर मैंने नाम की नासिर सब जगह तक आखिरा मैं तामचे विचार बघून करतात ते तुमची आभार आज तुमका सामना करता आम्ही नाटका जमा झाले आमचो काल हादसा वाला म्हाका भली तकलीफ पडता आज अल्हम्दुलिल्लाह एक नौजवान सामू जमा झाला ते सो मी खुश जाऊन करून म्हाका दाखोवपाक केल्ले मी आज मला की ही जमा झाली हे फिर चार जापी तुका सांगू शकता मी बार बार हादसा झाला मागीर मेसेज घालता हे करता काल जो हादसा जालो जो मेवनो तो म्हाका भल्ली बलान इशी म्हाका कोण दुसरे काय हादसा भितर गेलो नको भल्ली परेशान जातात त्या परेशान जातात आमी आमचो कोम सगळो परेशान जाता हे आजकालचो एक ट्रेंड जाला आमी रातीचे खूनचे आणि मी जो चिजो सांगते रिक्षा पैसे सांगता तुम्ही काय नाराजगी जाऊ नकात हिंगा तुम्ही सम्म मुजीकच चढले हे 17-18 मुजी चढणे वाढत मुजीच्या फुते वाढत म्हाका कोण 4 फुते वाढत अबुली चढणे काय भायर अशी रातची ओशन आहे गाडयो मारता की आम्ही फील्ड भितर वाटेत हादसा जाला आमकां का जाता हिंगा वचून का करता भल्ली बरान भल्ली अफसोस जाता हिंगा मामा चढवा 9 मासात धरून पोटात धरून करून ती आपली चढवा इता त्याच्या मग ती तिका वाढवून करून तकरीबन जिंदगी असतासर वाढता अल्लाह ताला तिथंसर आमकां हयात धरत आमी वाढते राहतात अचानक भितर चढू होता गाडयेर होता हादसा जावन गुजरता तर आपले माय बापा कोमा ही चढवा केटलो तकलीफ जाता तुम्ही आजमा आपले माय बापा का जाता का त्यांची हालात का जाता का त्यांची निदो हराम जाता आणि येता मी तेजे बारात भल्ली काय जाबू जाना खिगावलन ऑलरेडी मौलाना सांगला हिंगाचे जिम्मेदार सांगला एटली निको बेहतरीन चढू मुझे सामने उभे राहून करून मुंडी आवाज राखला नाही तो अल्लाह तेजी मामा को बहुत मगफिरत करो जत्ता को तेजे बापा राहूनचे सौदी खानदानी तेजे माणसे सामू वाटेत जर्रा को काय झाला माका फोन करून सांगते ती अरे इर्शाद जर्रा तू बिलाला सांग शिष्य जनता में सांगलो ते टाइमात 2 चीजो सांगलो तुम्ही का बीजी तो रिपीट केली असं परत ती चीज भी रिपीट झाला दे आधी मेरे को आज बोलो यार एक छोटू ये ना सांगलो मैं मुझे जवाब सांगता ती रिपीट जाता मी पल्ला दे हे चढवा में सांगलो 2 जापनी आज तर तिची रिपीट झाला दे आणि काल जो हादसा भितर तो नौजवान दोघांनी बिलाल आणि आयन जो गुजरल्या अल्लाह त्यांची बार बार मगफिरत करो त्याचा मी तुमका खास करून नौजवानास एक मेसेज देतो वाटेगा तुम्ही हर एक हेजेत पढ़ाई भितर नावजे भितर खेला भितर हर एक हेजेत आगे राहतात एक तुम्ही हे दिमागात धरवा आम्ही रातीचे जो आम्ही वक्त बाहेर बसून गुजरतात ते जरा बंद करा हेजेन तुमका आज मोज जाता गेल्या खलास
अल्लाहच्या अमरात पावले मगर आपले कोमा सो आपले घराना सो केटले तकलीफ जाता तो अल्लाह तिंगा हिसाब देता राहता मगर आम्ही हिंगा तकलीफे जाता तुम्ही ईशा नमाज झाली खास घरात इतर बसून काम घरे करता घरे बैसा मोला बलाबरी हर एक चीज घरे बसून करू शकता तुम्ही मेहरबान आजकाल व्हडलो ट्रेन झाला सामको बेजार नाही मोमेंटावर मगर सामको म्हणून जरुरी जाता काल इसो हादसा झाला तुमका करता हे जाणून पुढे अल्लाह तेजी को बाल बाल मगफिरत करो रहमत करो तेजो खास दोस्त एकदम खास तो जेता तो तेमर परेशानी केलो मेको बोललो होते का ते पटकन हो गेलो त्याचा फंक्शन आम्ही को होते अल्लाहकडे दुआ करू का उस्मान हे हादसाच्या मोतापासून वरवू ही चीजो ठिका जाते आता तुमका गलता आमचो हायवेज किंवा हर गाडीओ फास्ट येता परवा सगळं एकलो बडो मारलो आणि गाडी गेली पाय कट झालो कोण नाही रोडावर पडला ते कोण आखत दिला नाही बाहेर आमची जणकस हे गैर कुमाची कोण कर आमची जणकस तो हडले का गैर कुमाचो माणूस पडो बडे हडले आणि हॉस्पिटल काढले गाडी मारून गेली खलास कोण ना केलं नाही कालको हादसा तर हेच आम्ही आज बोलत असता आमची चिरमेशात गाडी मारून गेली का कोणी किंवा फात्रे पडली ते हे भलीच चीजो जाता तुम्ही घरे तुम्ही 8:30 घंटे गेला मामी येता आपण जाता हिंगा उसून येता तुम्ही तिना सीधा उसून शिराय या जो शुरू ही हिंगा सरवता हे तुमका सांगसो मकसद काय करता कोणा कल्ला का जाता म्हणून थिंगा सडनली व्हायरल जाता फोटो के येता तेका सगळे सामू जिम्मेदार तुम्ही धरले घरची मात्र परेशान चुरवा करले तेव्हा माका काल फोन आयलो गाडी असतो मी तो बोलला अल्लाह त्यांनी सिहात देऊ दे का त्याचा फोन आला वाला सलाम भाऊ आणि तो त्याची गाडी बनवली जेता माका गाडी असतो नंबर म्हणून सांगलो मी गेलो माका कळला आहे मा बाहेर गेलो माका बत्ता तुझो मेवनो इर्षाद भाऊ म्हणजे का हालत जाऊ नका तिका तो चढू मोजो तुम्ही को सांगू मध्ये अगर तुमका आज आहे ना आमची कोमा बता भली वडली तकलीफ होत जाता ही तकलीफ ठिका तुमच्या मला हेकच 16 वर्ष 15 वर्ष में तुमका सांगू बता मुझी चढावं बदलड ही धरती चढावं तेनको आज तेका सांगणार वर्ष नाही लायसन्स नाही हां लास्ट भी तो कोणावर पर ही आफत येऊ शकता तुमच्या पर कोणावर पर नाही अल्लाह तुमका समा हिफाजत करो तुमची पाय तुटले हात तुटले काय झाले सीधा डायरेक्ट त्यांचे मायबापावर आयसो कानूना इसबीन त्यांचे मायबाबा तुम तकलीफ तुमका काय नाही रुपया हसूचे मायबाप गाडीओ देऊचे मायबाप हर एक चीजो का तुमचे आपलो खूप काय जो सेफली राहो आपले कामा पुढे तर मोनाको सगळे काय चलो मामा सांगी जरा घरी तुम्ही बाहेर आलो मजबुरीने सांगतात आम्ही मगर तुम्ही ते दिमागात धरून बघता आपण गेला तर आपण सेफली असून सेफली होता आणि दुसरी चीज काय होतं सामू मी बोलना की कोणाची दोस्त आहे दोस्ती करूच्या पुढे आजमा आजकालचा माहोल भल्ली गावात खराब आहे दोस्ती करूच्या पुढे आजमा त्याचं बॅकग्राऊंड कळा तो कोसको का करतात तो कोसको आमका तिघा वरते वाटे ठिका वरते वाटे आपण निक्के खानदानाचो माणूस आपण निक्को एक आपण एक निकी लाईनवर होते वाटे तो तुमका खे वरता तुमका घालतो त्यासो भल्ली आजमा ठिका बघा गावा भीतर ही नशेली चीज हे सर भल्ली झाला त्याच्या अल्लाह आमका वरो आणि आमची कोमाची चढवा जो आहे आमची कोमाची चढवाची हिफाजत करो दुसरी जपणी का गावस्तान येता तेका येता फॉर्म्स येता स्ट्रिक्टली तुमका को कलुका तुम सांगचे का गावस्तान आम्ही को आमचे जिम्मेदार आले को गावाचे कोमाचे जिम्मेदार कसे येता स्ट्रिक्टली तुमका येता तुमचे दिमागात उडगा सांगचे गावस्तान आम्ही खुश जाऊन करून येता डिपार्टमेंटाकडे होते शेड्यूलबद्दल तुम्ही की गावता तुम्ही कोण आमचे नाही येता मग 9:30 घंटे 9 घंटा भला निशान हो जे मग कोण तो अंडर एज सो कसको घेऊन जो पल्ले त्यांना बागायला आणि खुश जाऊन करून सांगताना करतो एका भितर त्याची गाडी भितर गेल्या मासा कारवार भितर एक इन्सिडेंट झालो ऍक्सिडेंट झालो कोस्को मेलो गरीब माणसे कोणाची का गाडी मागून व्हायलो मेलो गुजरलो खरंच एक हिंदू कोस्को तो गुजरलो सकनात त्याचे घरे येऊन त्याचे मायबाबा अरेस्ट ते कापो व्हायले गाडी आरसी ओनर जोडे ते कापो व्हायले 3 लाख रुपये देऊन करून बाहेर आणले अगर कोणाची हैसियत नाही कोणा तकलीफ होता तुम्ही आजमो जरा आजमो करून सवस आपले मायबापाक आमचे तकलीफ होते तुमका वडे वडे निके स्कूला शिकवते वडे हर एक चीजो करते वडे बदलली चीजो करतात मायबाबा चढवा तकलीफ नाही चढवा मायबाबा तकलीफ
फोन येता आले तुमचं कुठे फलाण्याकडे वाटत थिंगा गेलो कैसे जरा मेहरबानी करून मैं तुमच्याकडे आजीजाना गुजारिश करता रिक्वेस्ट की जर चीजो तुमका बदले ना मैं तुम्ही आपली दोस्ता सांगा वचून हाले इशी जाते आहे इशी करना खात तुम्ही समजा की बाबा हिना हर एक चीज है मोहल्लाची करून आमच्या गावाची हर एक नौजवान तुली निके वाटे जरा तेकत में बल्ला दोस्तियों खराब जाता इन्वॉल्व जाता रातीचे गुंचे बंद करा तुम्ही अगर आज इंशाल्लाह काल हादसा झालो आमका जरा हे एक इलिम मिल बस आमसो चढू तुम्ही आता इथं जमला आपलो निको दोस्त अल्लाहकडे पावत झालो ते आज मग तुम्ही आम्ही खमसो सुखास आम्ही काय म्हणून निक्के सांगून करून निक्के करून गोयचो इशी मैं एटलुसच आपले तुमका सांगतो वाडे आपले दिला काही घेऊन करून इर्शाद भविष्य टोटली का बैसली अक्सर चढवा वाटता अक्सर चढवा आणि आपले ठिका सांगतो वाडा अक्सर आम्ही ते खंडे भितर असलेली चढवा अक्सरियात 30 फीट हादसा झाला आम्ही राहतात आमका राहतात आमचे दोन्ही पडतात आम्ही कोण तो चढू झाला आमका दुरातून पाणी येतं हॉस्पिटल गेला कानून त्याच्या सोबत आमका स्टॉप करना कानून आपली कारवाई करू कसंच ना एक हादसा झाला का जाता मी सांगू छान की आपण चढवाचे मायबाप हिना वाटे तुम्ही खूप बोलता त्याचा आज तुम्ही पक्का इरादा करा की आम्ही रात्रीचे हे ट्रेन बंद झालो बोले वो हादसा हे सर बोले येता तुम्ही शायद जाऊ शकता 2-3 हादसा झाले रात्रीचे सर आमचा अहमद मोहम्मद मुझे घरे येऊन करून 5 मिनिटे पुढे मुझे कुठं बसना म्हणे की का बसतो नाही जब सेकना फाला नमस्कार मी येतो तरी टेन्शन होतो तिशी बिजे घरे गेलो 10 मिनिटे भीतर फोन आले हादसा झाला मी गेलो तेटला सर माका केला मी हाती पकडलो ते ताको केला जेत्ता ते जो फोटो बोललो एकदम मैं डिप्रेशन में गेलो का चीज झाली का कोणा का झाला कोण हे सब चीजों झाला आपका बहुत अफसोस होता तुम्ही बरे मेहरबानी करून तुमचे दोस्ताकों एहतरा दिया तुमचे सर तुम्ही बैसतात मौना उलमा बयान देतात वसू नखात कर नखात ती मला टाइम आहे खेळू असं एक रात्रीचा ट्रेन बंद करून आपली हिफाजत करा अल्लाह आमची समाजची हिफाजत करो आणि जो मरहुमी त्या आमचो बिलाल आणि आयान जो अल्लाह त्यांच्या अमरात पावलो त्यांची बाबा मगफिरत दुआ करा इंशाअल्लाह भी मजीद तुम्ही मला सांगता का शुक्रिया जज़ाकल्लाह खैर पहले निकल अपने सबसे पहले ईशामत बाहेर तुमच्या भारत आमका इस्लाम मित्र को मना करून दिला बाहेर कोणचे ना दुनियाची आपली तब्येती को मना करून दिला ईशामत जे खेळतात आणि बाहेर होतात हे बिलकुल मुनासिब नाही हे सर अल्लाह नाराज होने जाती हम इंशाल्लाह इरादा करें कि अभी दोबारा इंशाल्लाह इतने कहीं काम दूर रहते आणि ईशानो सलामत सामान पहले फर्ज आम्ही इंशाल्लाह आमच्या घरी आता ते दोस्ता मित्र अगर कोण काही सांगू शकलं मान्य कोणचे समय वगैरे कोण काही चालत नाही क्लासमेट दोस्ती मारले ते इफाम तो जो क्लोज फ्रेंड यहाँ पर जब हमने कहा अक्सर उसके बारे में मौलाना हमारे इमाम साहब हमारे सदर साहब और हमारे कुछ साथी खास करके हमारे सोशल वर्कर कमेटी इरशाद भाई ने बहुत खूबी के साथ बहुत सारी चीज़ों को बयान किया। रही बात बच्चे बिलाल की, बयान को इतना मैं जानता नहीं हूँ ना, मगर मेरे कुछ रिश्तेदार जो बेटा बच्चा इधर बैठा हुआ उसका क्लासमेट भी है, पहले एक्स ग्रीन वैली का स्टूडेंट भी था वो। और बिलाल के बारे में मेरा बेटा अब्दुल्ला खुद उसके साथ हर दिन सुबह में बस में जाने के वक्त में उसको देखता था, ऐसे करता था। जब भी वो बिल्डिंग के सामने से लोग साथ में जाते थे वो साथ में बैठते थे और बहुत ही खामोश मिजाज बच्चा।
सर झुका के चलना, उसका एक अंदाज बयां जो था चलने का, उठने का, बैठने का, बहुत खामोश। जब भी मस्जिद में आते हुए मैं उसको देखता, मैं जरा परेशान रहता था कि क्या बच्चा है परेशान है। मम्मा के वालिदा के इंतकाल के बाद तो और भी ज़्यादा संजीदगी के साथ रहता था। मैं उससे कभी वैसे कंधे पे हाथ रख के बात कराता, कभी चल के आता तो मैं उससे बेटा घरे होते वाटे बस मैं ड्रॉप करता था, हाइट्स वहाँ तक छोड़ के आता। तकलीफ बहुत है। जिस रात हादिसा हो उसी रात मैं भी नहीं था, बैंगलोर में था। 2-2.5 के करीब मेरी नींद उछाल हुई। मैं देखा बच्चे का फोटो नजर आ रहा है अमान। उसके बाद यकीनन 1 मिनट के लिए भी नहीं सोया। फजर के पास तो फौरन से निकला, हम लोग इधर पहुंचे। ऐसा बच्चा जो इतनी खामोशी, इतने उसके अच्छे अखलाक, उसका किरदार, उसका रहन सहन, उसका उठना बैठना, उसका पहना वरना, उसके बाद का अंदाज, बहुत ही कुछ अलग ही किस्म का बच्चा। उसके बारे में कितना बोले वो कमी है। शायद हमारे सदर साहब ने भी उसके बारे में, क्योंकि वो हाइट्स में रहता था और उनको बहुत अच्छी तरह जानते हैं, मुलाकात मस्जिद में तो आता आना जाना वो हमारा भी रहता था। रमजान के महीनों के साथ उसकी जो भी उसका अंदाज था वो हम लोग देखते ही रहते थे। इसमें दो राय ही नहीं, कोई शक ही नहीं है, किसी बात पे शक नहीं है कि वो बच्चा माशाअल्लाह दीनदार भी था, समझदार भी था, फरमाबरदार भी था। अचानक यह हादिसा हुआ, हमसे बिछड़ गया, चला भी गया अल्लाह के साथ, अल्लाह के पास जवाब दे चुका। और उनके वालिद यहाँ पर बैठे हुए हैं। हालांकि उसी दिन शाम में जिस दिन हादिसा हुआ उनके वालिद वहीं यहीं पर हमारे छोटी फ्रूट की दुकान इधर आ गई, वहाँ पर खड़े हुए थे। तो मैंने सलाम दुआ भी किया, खैर वाकिफ एक बात भी पूछी। फिर मैं शाम में उसी टाइम 5-5:30 बजे करीब बैंगलोर के काम से निकलते उनसे बात भी किया। तो यह हादिसे के बाद सबसे ज़्यादा तकलीफ सबको है, उनके घर वालों को भी है, साथ में हम लोग भी उसके गम के साथ हम भी शरीक हैं। नौजवान जितने साथी यहाँ पर बैठे हैं, इरशाद भाई ने जो बताया रात में घूमने करने के मामले में, जो हम अक्सर देखते हैं कि बैठ कर 3-4-5 ऐसे बच्चे इतनी स्पीड से जाते हैं जाली कोशिश में, सामने से हम हर दिन देखते हैं। बीइंग एन सोशल एक्टिविस्ट, हम अपना सबका मुहासिबा करें, हमारी सेल्फ अकाउंटेबिलिटी करें। जवान बच्चों को ये जानना जरूरी है कि जिस तरह से नौजवान बच्चों को माँ बाप बस पालते हैं, पोसते हैं, अल्लाह की तरफ से मदद मिलती है, फिर इतनी एक उम्र में आने के बाद जो बच्चों के साथ इस तरह के हादसे होते हैं, या कुछ बदअखलाकी तौर पे भी बच्चे अपने जिम्मेदारी को भूल कर जो खराबियात में चले जाते हैं, जिसकी वजह से माँ बाप को, खानदान को, घर वालों को, मोहल्ले वालों को, सबको परेशान होकर, शर्मिंदा होकर रहना पड़ता है। उसके बाद बच्चों को अल्लाह हिदायत दे। दूसरा जो है, सब लोग अपने अपने तरीके से सब चीज़ों को नोट कराए। ट्रैवलिंग की जो रूल्स एंड रेगुलेशंस है वो सबको आपको बहुत कुछ चीज़ें पता है, मगर हम लोग इतने हादिसों के बावजूद भी जैसे गाड़ी में बेल्ट नहीं पहनते या हेलमेट नहीं पहनते, अक्सर यही है, हेलमेट तो है ही नहीं। देखो, अल्लाह अगर गवर्नमेंट कुछ लॉ बनाई हुई है लाइसेंस के साथ, हेलमेट के साथ जाने आने के बारे में तुम लोगों को ये दिया हुआ है, उसके बावजूद भी अगर हम लोग नहीं अपनाते हैं या उसको एप्लीकेबल नहीं करते हैं जिंदगी में, तो वी आर सेल्फ रिस्पॉन्सिबल, वी आर इनटू डेंजर, वी आर इनटू प्रॉब्लम। घर वालों के साथ हम लोग, तो अगर हम लोग ख्याल नहीं करेंगे तो कौन करेंगे। दूसरा जो है, आजकल के जो हालात, गाड़ी चलते रहते हैं, मोबाइल पे रहते हैं। मुझे आज जो ये है, जो मजलिस में हम लोग बैठे हैं, जाहिर बात है सिर्फ बिलाल के बारे में, उसके अखलाक के और उसके बारे में तस्वर करके मुझे बयां करना था, मगर नौजवान साथी बैठे हैं तो मुझे ये भी कहना, मैं ये वक्त एक आध मिनट ले लूँगा ताकि अपने मोबाइलों से आप बचे रहें। जो मोबाइल में जो डाउनलोड होते रहता है तो तुम्हारी जिंदगी का पल पल, सेकंड सेकंड गुनाहों में मुब्तला होते रहते हैं। 90% ऑफ आवर किड्स, बिकॉज आई एम एजुकेशनिस्ट, जो बच्चों को अंदाजा नहीं होता, जो मोबाइल पे जो भी चीजें देखते रहते हैं या गंदगी, जो भी खैर के जो भी समझ, नौजवान बच्चे अच्छी तरह समझते हैं, तो उसमें क्या होता है, एवरी सेकंड वो चीजें जो इधर उधर हो जाते हैं, देखते हैं, करते हैं, डाउनलोड होते रहता है। उसके साथ साथ आपके गुनाहों के अंदर भी हर सेकंड में वो आते रहता है, डाउनलोड होते रहता है। हम एक अच्छा काम करते तो 10 बुराई आती है। तो इससे बचे रहे, मोबाइल से, एक गंदगियों से बचे रहे। आज की नौजवान नस्ल जो हम लोग
हॉस्पिटल सर्विसेज देते हैं, नौजवान में जो नज़र आ रहा है, ये जो चीज़ों से बहुत ज़्यादा लोगों में परेशानी है, जवान बच्चों में परेशानी है, तो इन चीज़ों से भी बचे रहें। और अल्लाह से दुआ को मरहूम हमारे बिलाल और आयान के लिए भी मग़फ़िरत की दुआएं करते रहें। खामखा किसी भी मजलिस में बैठे चलते फिरते ज़िक्र में रहते हुए उनके लिए और सभी के लिए, सारे मुसलमान के लिए जो भी निकल चुके हैं, आगे हमें भी जाना है। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, वरना हर एक को है मज़ा चखना है। तो हम हर एक के मक़सद के लिए दुआएं करते रहें, साथ में अल्लाह का जिक्र करते हुए उनके हक़ में दुआएं करते रहेंगे, बख्शाते रहेंगे, तो इंशाअल्लाह अल्लाह कबूल ज़रूर करेगा। नौजवान साथियों से यही गुजारिश है कि आप अपने ड्राइविंग में, इसमें जाने आने में, लेट नाइट इशा के बाद जाना मुनासिब है ही नहीं है। तो अभी खुद मेरा बेटा भी जाता है तो दोस्त आके बुलाता है, उसे कहाँ जाना है, इधर जाके आता हूँ पापा, वहाँ से 1 घंटा तक नहीं आता। तो मैं कोई पूछता हूँ कहाँ चलेंगे तुम, नहीं वो जरा से इधर जाने के, वो बोला कि उधर जाके आते। मैं उसके साथ गया, 1 आधा 2 बार डांट पड़ी, उसके बाद नहीं। तो उस तरह से चीज़ों से बचे रहे, क्योंकि दोस्त के साथ ही चले जाते हैं, तो हाईवे पे से जाते हैं, अचानक कुछ हो जाता है, हर चीज़ सब कुछ अचानक ही हो जाती है। तो अल्लाह ताला हम लोगों को जो है अचानक आने वाली हादसों से क्या बोलते हैं उसको, नागहानी आफतों से, हवादिस से, हर तरह से, हर बीमारी से अल्लाह हम सबके बच्चों को और सभी उम्मत को अल्लाह ताला हिफाजत में रखे, अपना मान में रखे। और बच्चे इस बात पे गौर व फिक्र करें कि हमारी दुनियावी पढ़ाई के साथ साथ दीनी पढ़ाई पर भी रुजू करें, और जितना हो सके हम लोग अपने आप को सारे समेट कर दीन की तरफ मायल हों। दुनिया चाहिए, मगर पहला हमारी ज़िंदगी में दीन, सब कुछ दीन आ जाएगा तो हमारी दुनिया और आखिरत दोनों भी माशाअल्लाह कामयाबी की तरफ चलेगी। तो ये हमारा अज़म कर ले, इरादा कर ले। आज बैठे हैं इस मस्जिद के इसमें, तो आप सभी लोग ये कर लें, ताकि हम लोग इंशाअल्लाह हम लोग पूरी कोशिश करेंगे जितनी बातें यहाँ पर बयान करी गई मौलाना की तरफ से और हमारे साथी की तरफ से, और हमारे और एक साथी हम बाहर चलेंगे, वो भी माशाअल्लाह उन्होंने जो बताया उस पर अमल करें। अल्लाह ताला हम सबको जो है सही राह पर रखे और इंशाअल्लाह कामयाबी की तरफ लेकर अल्हम्दुलिल्लाह बल्लिसज आपली समेली त्याच्या मुतल्लिकीन मागाचे जिम्मेदार आणि खानदानी मांचे समोर दिवार नको तासूर पेश केले। अल्लाह ताला त्याची मगफिरत करो, दर्जा बुलंद करो आणि त्यांचे पासून त्यांनी गट्टे बापा वाटे गद्दी मांचे वाटे सामागोला सब जीवन याद करो आणि ते मुझे नेक सिफात है। हमें कोशिश करूँ कि इंशाअल्लाह ते सिफात में हमसे कुछ पैदा करें। मैं जिस तरह दुआ करता कि अल्लाह ताला वो जलसा को कबूल करो, आने का जरिया करो, अल्लाह ताला हमें समझ हिदायत से अल्लाह फैसला करो। अल्हम्दुलिल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन اللهم ربنا لك الحمد أنت خير السماوات والأرض والطين ولك الحمد أنت نور السماوات والأرض والطين اللهم لك الحمد حمدا دائما مع دوامك اللهم لك الحمد كما تحب وترضى واجعل آخرتنا خيرا من الأولى اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم وبارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم في العالمين إنك حميد مجيد اللهم أنت السلام منك السلام تباركت يا ذا الجلال والإكرام سمعنا وأطعنا غفرانك ربنا وإليك المصير اللهم أعنا على ذكرك وشكرك وحسن عبادتك إلهي لا أنا توبة قبل الموت وراحة عند الموت ومغفرة بعد الموت يا سامع كل صوم هب لنا سكرات الموت اللهم في القبور فيما بعد الموت توفنا مسلم ولغنا من الصالحين غير خزايا ولا ندار ولا مفتونين اللهم صل على محمد صلى الله عليه وسلم اللهم ارحم محمد صلى الله عليه وسلم اللهم تجعل محمد صلى الله عليه وسلم رب اغفر وارحم وانت خير الراحمين صلى الله تعالى على خير خلق سيدنا محمد وعلى اله واصحابه واولاده وازواجه وذريته وال بيته وسلم تسليما كثيرا برحمتك يا ارحم الراحمين امين والحمد لله رب العالمين.